लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा. टँकर आणि अधिग्रहित विहिरींवरती ग्रामस्थांची तहान भागवण्याची वेळ. जलजीवन मिशनच्या योजना निधी अभावी रखडल्यामुळे पाणी प्रश्न गंभीर. जळगावच्या 40 गावातील डोंगरी तितूर नदीमध्ये जलपर्णीचं साम्राज्य. वारंवार तक्रारीनंतरही जलपर्णी हटवण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी. जळगाव शहरात पाणी टंचाईसोबतच दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न समोर. सुप्रीम कॉलनी परिसरात दुर्गंधीयुक्त पिवळसर तर बालाजी पेठेमध्ये जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण. जळगावच्या फैजपूरमध्ये पाण्याची भीषण टंचाई. 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे महिला आणि नागरिकांचा पालिकेवरती हंडा मोर्चा. प्रशासनानं तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी. 40 गावातील चांभर्डी एकलहरे परिसरातील बंधारे कोरडे पडल्यामुळे शेतीचा प्रश्न बिकट. विहिरींची पातळी खालावल्यामुळे पिकं धोक्यात आली असून बंधाऱ्याची उंची वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये 7 प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पाटबंधारे विभाग देखरेख ठेवणार. वाढत्या उन्हामुळे जळगावातील गिरणा धरणातील पाण्याचं वेगानं बाष्पीभवन. गिरणा धरणामध्ये 32% पाणीसाठा शिल्लक. मे अखेरीस पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. धुळे तालुक्यातील दिवाणमळा गावात पाणी टंचाई. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवट. अर्धा ते 1 किलोमीटर पायपीट करून शेतातल्या विहिरीतनं पाणी भरण्याची वेळ. पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीत पाणीसाठा 43%. मे महिन्यात पाणी टंचाईचं संकट. तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठा 43.59% घसरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा 8%. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचला. कडक उन्हामुळे गुजरातला जोडणाऱ्या महामार्गावरती शुकशुकाट. तर महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित. नागरिकांकडून संताप व्यक्त. एक मोठी बातमी पश्चिम बंगालमधनं. सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ दलाची बैठक सुरू आहे आणि सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं नाव घोषित केलं जाईल. अमरावतीच्या धारणी, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर आणि वरुड तालुक्यामध्ये भूजल पातळीमध्ये घट. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या सर्वेक्षणात घट झाल्याचं समोर. तर 10 तालुक्यांमध्ये भूजल स्तर दिलासादायक. अमरावतीची तहान भागवणारी मुख्य जलवाहिनी फुटली. मात्र कंत्राटदार थकीत बिलांसाठी संपावरती असल्यामुळे दुरुस्तीचं काम रखडलं. शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार. अमरावती आणि बंडेरा शहराला पाणीपुरवठा करणारी फुटलेली पाईपलाईन जोडण्याचं काम सुरू. शहराचा पाणीपुरवठा बंद होऊ नये यासाठी काम बंद आंदोलनातील कंत्राटदार कामावर परतले. उद्या संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. ठाण्यामध्ये नाल्यात उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. ठाण्यात दरवर्षी नालेसफाईच्या नावानं हातसफाई होते. महेश कदम यांचा आरोप. जळगावच्या भडगावात पाणीपुरवठा योजनेच्या केबलची चोरी. या चोरीमुळे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत. शेतीसह दैनंदिन पाणीपुरवठ्यावरती परिणाम. चोरट्यांवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तरहाळा इथलं नवीन वीज उपकेंद्र खांबांच्या अडचणीमुळे रखडलं. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनियमित आणि कमी दाबाचा वीज पुरवठा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उष्णतेचा पारा वाढला. उष्णतेचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला. उकड्यामुळे नागरिकांचे हाल. तर काही भागात पाणी टंचाईची शक्यता. सोलापुरातील नागरिक जलतरण तलावांकडे वळले. महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलवरती लहान मुलांची मोठी गर्दी. लहान मुलांची प्रशिक्षणासाठी गर्दी. प्रशिक्षणाद्वारे मुलांचं स्वसंरक्षणाचे धडे. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशनमधील कांदा मार्केट कालपासून बंद. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय. सोलापूर करमाळ्यात 73 पोती कांदा विकून केवळ 400 रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचा प्रकार. कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलोचा भाव मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल. शेतकऱ्याकडनं हमी भावाची मागणी. पैठणमधील शेतकरी प्रकाश गलथर यांना 1260 किलो कांदा विकल्यानंतर खर्च वजा जाता 1ही रुपया मिळालेला नाही. उलट हमाली आणि तोलाईचे पैसे भरण्यासाठी त्यांना खिशातून 1 रुपया द्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हवालदिल स्थितीचं दाहक वास्तव समोर. नाशिकच्या नगरसूल गटातील शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठी तहसील कार्यालयात संताप. कृषी अधिकारी आणि विमा कंपनीकडनं टाळाटाळ. शेतकऱ्यांनी बैठकीत जाब विचारत तातडीनं मोबदल्याची मागणी केली.
हिंगोलीतील पांदण रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार. आम्हाला काही नको, फक्त आमचा पांदण रस्ता खुला करून द्या. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. प्रशासनाचे आदेश असूनही रस्ता मोकळा होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नाशिकच्या येवल्यामधील नांदूरच्या शेतकऱ्यांनी केळी लागवडीतनं यश मिळवलं. शेतकऱ्यांनी केळीच्या बागेतनं लाखो रुपयांची कमाई केली. गुजरात आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांकडून थेट बांधावरती जाऊन केळी खरेदी. बोदवडच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीत 35 क्विंटल मका तर 40 क्विंटल ज्वारी जळल्याचा शेतकऱ्याचा आरोप. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अन्यथा पोलिसात तक्रार देणार असल्याचा शेतकऱ्याचा इशारा. गोंदियात धानाचं विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना धान खरेदी उद्दिष्ट अपुरं पडण्याची शक्यता. 9,17,000 क्विंटल धान खरेदीचं लक्ष्य. मर्यादित उद्दिष्टामुळे शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता. रत्नागिरीत खरीप हंगामाची जय्यत तयारी. खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून 55,000 हेक्टरचं उद्दिष्ट निश्चित. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 200 हेक्टरची वाढ. खतं आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यावरती कृषी विभागाचा भर. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विद्यापीठाकडून 5ही जिल्ह्यात उष्माघात मदत कक्ष सुरू. परीक्षेदरम्यान उष्माघातापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना ORS, ग्लुकोज आणि प्रथमोपचार साहित्याचं वाटप. लातूर महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती. पालिकेकडून मुख्य बाजारपेठेतील 600 अतिक्रमण जमीनदोस्त. गोंदियाच्या गिरोला गावात कागदावरती सिमेंटचा रस्ता बांधल्याचा आरोप. मनरेगा अंतर्गत 4.5 लाखांहून अधिक खर्च दाखवला, मात्र प्रत्यक्षात रस्ताच नसल्याचा ग्रामस्थांचा दावा. पंचायत समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. भंडाऱ्याच्या मुरबाडी सावरी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार. गडर नालीच्या कामावरती कंत्राटदाराच्या मजुरांऐवजी ग्रामपंचायतीचे कर्मचारी. सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढताच पळापळ. भ्रष्ट कारभारावरती गावकऱ्यांकडून संताप व्यक्त. धुळे एसटी महामंडळाच्या NCMC स्मार्ट कार्ड योजनेला तुर्तास उत्स्फूर्त प्रतिसाद. एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची झुंबड. मुदत संपत असल्याच्या अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन. LTT ते बल्लारशा रेल्वेला शेगावमध्ये थांबा मंजूर. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मागणीला यश. या सुपरफास्ट गाडीमुळे भाविकांना शेगाव नगरीत येणं सोपं जाणार. गॅसच्या दरवाढीमुळे वाशिममधील हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलेत. गेल्या 4 महिन्यात सिलेंडरच्या दरात तब्बल 1,380 रुपयांची वाढ झाली. सिलेंडरचे दर 3,000च्या पार गेल्यामुळे खाद्यपदार्थ महागड्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 10वीचा निकाल जाहीर. 10वीच्या परीक्षेत 92.09% विद्यार्थी उत्तीर्ण. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% निकाल. छत्रपती संभाजीनगरचा 88.41% निकाल. नेहमीप्रमाणे यंदाही 10वीच्या निकालात मुलींची बाजी. नागपुरात पूर्ण श्रवणशक्ती गमावलेल्या शांभवी पंचबुद्धेन यांचं SSC परीक्षेत घवघवीत यश. सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेत 94% मिळवले. 10वीच्या निकालात लातूर विभागानं लक्ष वेधलं. लातूर विभागातल्या 104 विद्यार्थ्यांना 100% गुण. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या 14वर. व्याघ्र गणना 2025च्या अहवालातनं माहिती समोर. मागच्या वर्षीच्या तुलनेत आणखी एका वाघाची भर. वर्ध्याच्या समुद्रपूरमधील लसणपूरमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं संवाद कार्यक्रमाचं आयोजन. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षकांची नागरिकांशी संवाद. धाराशिवच्या दुधनाळमध्ये शिवमहापुराण कथेच्या मंडपाचं भूमिपूजन. आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचं आयोजन. 27 मे ते 2 जून दरम्यान शिवमहापुराण कथा पार पडणार. जालन्याच्या वालसावंगीमध्ये धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा. वालसावंगीत हिंदू संघटनांच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा. गावात राज्य राखीव पोलीस दलासोबतच दंगा नियंत्रक पथक देखील तैनात. गोंदियाच्या आमगाव तालुक्यात जनगणनेवरती बहिष्काराचे बॅनर झळकले. जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नसल्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक. नागपूर महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार. LED जाहिरात शुल्कामध्ये 100% वाढ करण्याचा प्रस्ताव. साध्या फलकांपेक्षा LEDवरती जास्त जाहिराती दिसत असल्यामुळे निर्णय. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर दरवाढ लागू होणार. पंढरपुरातील दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर कॉरिडॉर अंतर्गत नवीन आराखडा तयार होणार आणि त्या अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर कॉरिडॉर अंतर्गत हे मंडप पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केला. इमारतीचा केवळ एकच मजला वापरामध्ये येत असल्यामुळे हा निर्णय. नव्या सुविधांचा आराखडा तयार केला जाणार. मुलीनं पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून कुटुंबियांनी मुलाचं घर आणि ट्रॅक्टर पेटवला. पुण्यातील राजगड तालुक्यातील सुरवड गावातली घटना. पुणे जिल्हा मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हे कृत्य केल्याची माहिती. मध्यरात्री 2 वाजता नातेवाईक आणि 25 ते 30 साथीदारांसह मुलाचं घर जाळलं. अमरावतीच्या भातकुली पंचायत समितीत एसीबीची कारवाई. आरटी प्रवेशासाठी 50,000ची लाच मागणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक. आरटी अंतर्गत शाळेतील प्रवेशानंतर पत्ता पडताळणीसाठी 50,000ची लाच मागितली.
नागपूरच्या अजनी पोलिसांची मोठी कारवाई. 332 किलो प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त. या प्रकरणी जयकुमार गुरबानी याला अटक. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.